बोलताना तुम्ही हा उत्सव कुठला तरी एका राजकीय पक्ष हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं राजकीय पक्ष नाही, राजकीय पक्षाची लोक असं मी बोललो ते ठीक आहे, ते आम्हाला माहिती आहेत, तुम्हाला लोकांना पण माहिती आहेत, परंतु ते आम्ही तसं होऊन देणार नाही. उत्सव हा व्यवस्थितपणे चालू आहे, जिथपासून शिवसेनेच्या हातामध्ये तिथपासून व्यवस्थितपणे आणि अव्यवहित चालू आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला आता पण ह्या वेळेला अध्यक्ष रवी पाटील असतील त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण 9 दिवस धार्मिक कार्यक्रम आणि इतर सर्व गोष्टींनी तुम्हाला दरवर्षीचं दुर्गाडी आणि ह्या वर्षीचा दुर्गाडी ह्याच्यामध्ये बराचसा फरक दिसेल. आणि नियोजनामध्ये सुद्धा आम्ही बऱ्याचशा आता गोष्टी तुम्ही बघितल्या, आम्ही त्याचं नियोजन करत होतो. नियोजनामध्ये सुद्धा सर्व व्यवस्थित कसं होईल जेणेकरून हा जो कल्याण गावकीचा उत्सव आहे हा पंचक्रोशीमध्ये पसरलेला आहे. म्हणजे मी अशा ठिकाणाहून लोक बघितलेले आहेत, पार उरण वगैरे आणि इकडे मुंबईपासून पूर्ण आणि इकडे म्हणजे कुठून त्यांचं आपण गावाचं नावही ऐकलं नसतं, अशा ठिकाणाहून लोक इथं येत असतात. कारण ह्या देवी ही जी आहे ही जागृत देवी आहे. आता तिचं जागृत काय ते तुम्हाला सांगायची गरज नाही. तिची सेवा केल्यामुळे आमदारपदसुद्धा मला भेटलं, एवढी ती जागृत आहे. त्यामुळे ह्या जागृत देवीला नवस करण्यासाठी अनेक ठिकाणाहून लोक येत असतात आणि मग त्यांची व्यवस्था, त्यांना व्यवस्थित दर्शन भेटलं पाहिजे. आपले VIP असतील, कल्याणकर नागरिक असतील, या सर्वांची सांगड गाऊन व्यवस्थितपणे उत्सव कसा होईल याच्यासाठी आज नियोजनासाठी आम्ही इथे जमलेलो होतो. कार्यकर्त्यांना पासेस वगैरे ज्या पद्धतीने दिले जाणार आहेत, कारण प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणावरती इथे भांडणं होतं प्रत्येक वेळी, तर त्याचं नियोजन कसं केलं जाणार आहे? नियोजन तर आम्ही आमच्या पद्धतीने ताई करतच असतो, परंतु कसं होतं अचानक अशी काहीतरी परिस्थिती उद्भवते आणि मग ते नियोजन आमचं कुठंतरी थोडं फेल होतं. असं फेल होण्यापेक्षा थोडं मागे पडतं किंवा कमी पडतं. परंतु आता सूचना देताना तुम्ही ऐकलं असेल तर आम्ही अशा पद्धतीने सूचना दिलेल्या आहेत की ज्या वेळेस जी परिस्थिती समोर येईल त्या परिस्थितीनुसार निर्णय घेऊन पासेसवरनं कोणीही भांडणं करू नये आणि ज्यांना पासेस दिले असतील त्यांना व्यवस्थितपर्यंत तिथपर्यंत पोचता यावं ह्यासाठी एकदम व्यवस्थितपणे आम्ही रचना केलेली आहे. नवरात्री उत्सव सुरू होत आहे, आपण पाहणी केलेली काय आपण नवरात्र उत्सव 3 ऑक्टोंबर ते 12 ऑक्टोंबर उत्सवाचं आपलं दरवर्षाप्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सव साजरा होतो आहे. आणि त्या अनुषंगाने पूर्ण शिवसेनेचे कार्यकर्ते, दुर्गा भक्त, महिला आघाडी हे सर्वजण आज या ठिकाणी एक औपचारिक बैठक तयारीच्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी घेतलेली आहे. त्या अनुषंगाने आमचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे साहेब आहे, आमदार साहेब आहेत, जिल्हाप्रमुख छाया वाघमारे आहेत, नेत्रा उगले आहेत, कोटक भाभी, असे सर्व आमचे शिवसेनेचे माजी नगरसेवक, उपशहरप्रमुख, सर्व पदाधिकारी आणि दुर्गा भक्त या ठिकाणी उपस्थित आहेत. आज खऱ्या अर्थाने या किल्ल्याचं जे उत्सव आहे त्याच्यासाठी आदरणीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी 12.5 कोटी देऊ केलेले आहेत आणि त्याचं काम 2.5 कोटीचं पूर्ण झालं आहे. एक 5 कोटीचं काम सुरू आहे आणि पुढच्या 5 कोटीचं काम नवरात्रोत्सवानंतर सुरू होणार आहे. 7व्या महिन्यामध्ये 24 तारखेला वर्क ऑर्डर आम्हाला मिळालेले आहेत आणि ह्या 2 महिन्यामध्ये हे कामाची एकदम फास्ट ट्रॅकवर हे काम सुरू केलेलं आहे. बाकीचं काम नवरात्रानंतर करण्यात येणार आहे. आणि हा उत्सव कल्याणकरांना, पूर्ण ठाणे जिल्ह्याला कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात साजरा करून त्यांना, दुर्गा भक्तांना या देवीचं दर्शन घेता येईल या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी, भजन असतील, कीर्तन असतील, वेगवेगळ्या प्रकारचं कार्यक्रम असतील, या ठिकाणी राबवण्यात आलेले आहेत आणि येत आहेत. 10 दिवस राहिले फक्त नवरात्री उत्सवाला, तर 10 दिवसात हे काम पूर्ण होणार आहे का आणि कशा पद्धतीने? 100% 10 दिवसात तुम्हाला काम पूर्ण होईल. आणि 3 तारखेला आपण सगळ्यांना आमंत्रित मी करतो की आपण या उत्सवामध्ये येऊन आपण आईचं या ठिकाणी जे लाईव्ह प्रक्षेपण असेल, वृत्तपत्रात असेल, हे आपण कल्याणकरांना, ठाणे जिल्ह्यातील सगळ्या नागरिकांना आपण दाखवलं पाहिजे. कारण की हा किल्ल्याची जी जागृत देवस्थान आहे, हे देवस्थान आपल्या सगळ्या दुर्गा भक्तांपर्यंत पोहोचलं पाहिजे. ही आपली पण, कल्याण डोंबिवलीकर म्हणून आपली पण जबाबदारी आहे. आणि या अनुषंगाने हा उत्सव तुम्हाला 3 तारखेला एक वेगळ्या थाटामाटामध्ये साजरा करताना हा आपल्या सर्व कल्याण डोंबिवलीकरांना दिसेल.
कशा प्रकारचा 9 दिवसाचा हा कार्यक्रम असणार आहे आणि मुख्यमंत्री या 9 दिवस हा 100% मुख्यमंत्री साहेब आणि इतर सर्व आमचे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असतील, बाकीचे खासदार असतील, आमदार असतील, मंत्री महोदय असतील, सर्वच पक्षातील लोक जी काही आपली दुर्गा भक्त म्हणून या ठिकाणी दर्शनाला येत असतात त्यांना या ठिकाणी आम्ही पूर्णपणे आईची आरतीची व्यवस्था केलेली असते, त्यांची स्वागताची व्यवस्था केलेली असते आणि ती आम्ही दरवर्षाप्रमाणे एक गावकीचा उत्सव म्हणून आपण एक अध्यक्ष नात्याने सर्वांचं तिथं स्वागत करत असतो.